आजच्या याच्यामध्ये आपण परवा आपल्या सगळ्या परीक्षा झाल्या. इंग्लिश 30-40, मराठी 30-40, हिंदी 30-40. परवा शनिवारी आणि आज इंग्लिश 60चा एक्झाम होत आहे आज सुद्धा. आणि हे झाले की शॉर्टहँडचे पेपर होतील आणि असे MSc पुणेचे या महिन्यामध्ये 24 तारखेपर्यंत सगळे एक्झाम संपतील. मग आता परीक्षा तर झाली, मग आता पुढे काय? तर आता अँसर शीट येईल, रिझल्ट लागेल, मग कोणी फेल होईल, कोणी पास होईल, मग रिपीटरच्या एक्झामला काही काही जण बसतील. मग त्यासाठी मग रिझल्ट कधी लागतो, अँसर शीट आपल्याला कधी मिळतात, या बाबतीतलं आपण आज डिस्कशन करूया. आता निकाल कधी लागणार? निकाल साधारण परीक्षा संपल्यापासून, ज्यावेळेस परिषदेच्या सगळ्या परीक्षा संपतील तिथून 45 दिवस. तुमचा आता पेपर 4 जुलैलाच झाला, तर तुमचा पेपर झाल्यापासून नाही, तर पूर्ण परीक्षा संपल्यानंतर 45 दिवसात आपला साधारणपणे रिझल्ट लागतो. म्हणजे साधारणपणे 1 ते 1.5 महिना आहे. म्हणजे आपला रिझल्ट साधारण सप्टेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. तो MSc पुण्याच्या वेबसाईटवरती लागेल आणि लागल्यानंतर तुम्ही स्वतः तुमचा सीट नंबर टाकून तुम्ही रिझल्ट पाहू शकता. 30चा सेक्शन वेगळं, लिंक वेगळी असते आणि 40ची लिंक वेगळी असते रिझल्ट पाहण्यासाठीची. आणि तुम्हाला इन्स्टिट्यूटमधूनही रिझल्ट मार्कशीट कोणी देतात कोणी देत नाही. मी माझ्या स्टुडंटला पर्सनली मी मार्कशीट सेंड करत असते आणि तुम्हीही पाहू शकता. तुम्हीही स्वतः वेबसाईटवरती जाऊन तुमची मार्कशीट डाउनलोड करू शकता. पण समजा कोणी फेल झालं तर काय? आणि आता फेल होण्याचे चान्सेस काय आहेत? मग त्याच्यासाठी आपण पासिंगचे मार्क्स बघूयात पुन्हा एकदा. हे आधी एक्झाम कशी होते त्या ह्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे. पण आता पासिंग होण्यासाठी काय क्रायटेरिया आहे? मग आपण पास होतो का फेल होतो? आधी ते बघूयात. पूर्ण पेपर जो आहे तो 100 पैकी 40 मार्कालाच पास आहे. म्हणजे 40%लाच पास आहे 100 पैकी. पूर्वी 100 पैकी 50 म्हणजे निम्मे मार्क पडायला पाहिजे होते. ते आता 40% वरती आणलंय. प्रॅक्टिकल जो विभाग आहे ईमेल लेटर स्टेटमेंट त्याला 14 गुणांची आवश्यकता आहे पास होण्यासाठी. थेअरीला तुम्हाला फक्त 10 मार्क पडायला पाहिजे आणि स्पीडला तुम्हाला इथे चुकून 14 आले, 16 मार्क पडायला पाहिजेत तुम्हाला. तर हे हा क्रायटेरिया आहे पास होण्याचा. मग तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला एवढे मार्क पडतील की नाही पासिंग पुरते. त्याच्यानंतर रिझल्ट तर लागणार सप्टेंबरला, पण त्याआधी आता MSc बोर्डाकडून गेल्या वर्षीपासून अँसर शीट प्रोव्हाइड व्हायला लागल्यात. तुम्ही जे स्पीड पॅसेजचं अँसर सबमिट जे केलं, तर त्याच्या अँसर कॉपीज आपल्याला ऑगस्ट महिन्यात साधारण भेटून जातील. म्हणजे रिझल्टच्या आधी आपल्याला एक अंदाज कळू शकतो की आपण पास होतो की फेल होतो. बऱ्याच जणांच्या क्वेरीज आहेत की किंवा काही स्टुडंटचं म्हणणं आहे की मॅडम 1 लाईन राहिली, 2 लाईन राहिल्या तर पास होतो का? बऱ्याच जणांना खूप काही काही हे आले, प्रॉब्लेम्स आले. म्हणजे सॉफ्टवेअरचे नाही, पण त्यांच्याकडनंच काहीतरी मॅटर राहिलेलं आहे. मग पास होतो का नाही असा अंदाज नाहीये. असं प्रत्येकालाच होतो. जरी त्यांचं पॅसेज कव्हर झाला तरी पण एक भीती असते मनात की पास होतो की नाही. मग ह्या सगळ्या शंका दूर होतील. स्पीड पॅसेजचे आता आन्सर कॉपी यायला लागल्यात. स्पीड पॅसेजच्या आन्सर कॉपी झाले की लागोलागच थेअरीच्या सुद्धा आन्सर की येतात. आता थेअरीच्या आन्सर की येतात म्हणजे तुम्ही सोडवलेला पेपर येत नाही. थेअरीचे फक्त कुठला आन्सर करेक्ट आहे हे आन्सर की आपल्याला मिळून जातील. तुम्हाला लक्षात असेल परीक्षेला कुठला प्रश्न होता, तर बॅच वाईज आन्सर की आपल्याला तिथे आपल्याला वेबसाईटवरून मिळून जाईल. तरी आपण याचा फायदा काय की स्पीड पॅसेज आणि जे थेअरीचं मूल्यांकन तर आपण आपलं योग्य मूल्यांकन स्वतः पाहू शकतो. रिझल्टच्या येईपर्यंत एक अंदाज बांधू शकतो की आपलं काही पास होतो का, आपण फेल होतो का. त्याच्यानंतर आहे तर आता स्पीड पॅसेजमध्ये बऱ्याच जणांच्या लाईन राहिल्या असतात. तर काय होतं, पहा एक लाईन सुटली. आता एक लाईन राहिली तर काय होतं माहिती का? एक लाईनचा प्रश्न नाहीये. त्या एक लाईनमध्ये किती शब्द होते? साधारणतः 5 शब्द असतील, 7 शब्द असतील. तर त्या 7 शब्दांचे 1 मार्क कट होईल. म्हणजे 7 मार्क कट होतील. आता आपल्याला पॅसेज किती मार्काचा आहे? 40 मार्काचा आहे पॅसेज. 40 पैकी आपल्याला कितीला पासिंग आहे? 16ला. म्हणजे राहिले किती? 24. मग 24 चुका तुम्हाला अलाउड आहेत तिथं. 24 पेक्षा जर जास्त गेले, समजा आता 7 खाली राहील, त्या एका लाईनमध्ये 7 शब्द होते. मग आपण त्याचे 7 मार्क कट केले आणि मग वरती पण तुम्ही काही चुका केल्या आहेत का? तर त्या सुद्धा तिथं पकडल्या जातील. समजा आता वरती साधारण 10 चुका झाल्या असतील असं आपण समजूयात. तर वरच्या 10 चुका आणि खाली ते राहिलेली एक लाईन म्हणजे 7 शब्द, ते 7 शब्द आणि वरचे 10, 10 आणि 7 17 चुका झाले. तरीही तुम्ही पास होऊ शकता.
फक्त तुमच्या चुका जे आहेत ते 24च्या पुढे जायला देऊ नका. जर 24च्या पुढं जात असेल 27, 25 अशा जर होत असेल, तर मग तुम्ही पास होण्याच्या याच्यामध्ये नाहीये. मग तुम्ही फेल होणार आणि मग तुम्ही नेक्स्ट बॅचला लगेच बसू शकता. मग 2 लाईन सुटल्या किंवा त्याच्यापेक्षा अधिक राहिल्या याच्यात सुद्धा तोच कन्सेप्ट आहे. 2 लाईन किंवा त्याच्या अधिक लाईनमध्ये किती तुमचे शब्द आहेत त्यावरती डिपेंड आहे. जरी समजा 2 लाईनीमध्ये आपण 1 लाईनीमध्ये साधारणतः 7 शब्द पकडले, 2 लाईनीमध्ये जरी 14-15 शब्द असेल, पण तुम्ही वरती पॅसेज जर ॲक्युरेट केला असेल, तरी सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. पण खालचेच शब्द 24च्या वर झाले आणि परत वरती चुका असतील, तर मग खूपच शक्यता पास होण्याच्या कमी आहेत. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जे काही तुम्ही टाइप करणार आहे ना, ते व्यवस्थित ॲक्युरसीने टाइप करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला बॅकस्पेस अलाउड आहे, डिलीट अलाउड आहे. या दोन्हीकीनी तुम्ही हे करू शकताय. जरी एखादी काही चूक झाली तर. पण स्पीड पॅसेजमध्ये आणि स्पीड पॅसेजमध्ये शक्यतो जास्त बॅकस्पेस आणि डिलीट यूज करू नका. कारण का तेच यूज करत बसलं तर मग तुम्ही टायपिंग कधी करणार आणि तुम्ही त्या टाईमला पॅकअप कसं करणार त्या 7 मिनिटाला. तर त्याच्यासाठी व्यवस्थित फोकस करा. आता आपण बघूयात काय करायचं फेल झालो तर. आता तेच आपण डिस्कस करतोय हा पॉइंट पेज नापास झालं तर. 2च पर्याय आहेत. एक तर आता रिपीटर परीक्षेला बसायचं आणि व्यवस्थित पुन्हा प्रॅक्टिस करून पुन्हा परीक्षा द्यायची. मग हे मी नापास झालो असं म्हणत बसण्यापेक्षा नवीन जी आता तुम्ही एक्झाम द्यायला जाणार ऑक्टोबरमध्ये एक्झाम असेल साधारण, तर त्याचा व्यवस्थित हे करायचं प्रॅक्टिस करायची आणि परत नाव नोंदणी करून आपण व्यवस्थित प्रॅक्टिस सुरू करायची. आणि मग एकच ह्याच्यामध्ये आपण फेल झालो पास नाही झालो, तर सराव आता सुरू ठेवायचा. नक्कीच पुढच्या प्रयत्नात तुम्ही पास होऊ शकता. मग आता ह्याचं रिशेड्यूल कसं असेल? तर सगळ्यात पहिल्यांदी आता निकाल लागेल सप्टेंबरमध्ये. ऑगस्टमध्ये तर आपल्याला ॲन्सर कीज भेटूनच जातीये. त्यावरून पण एक अंदाज बांधू शकतो. त्याच्यानंतर मग निकाल सप्टेंबरमध्ये लागेल साधारणतः 10-15 किंवा साधारण 20 तारखेपर्यंत तरी लागण्याच्या शक्यता आहेतच. मग त्याच्यानंतर आपल्याला मी आता इथे 10 ते 15 म्हटले, 10 ते 15 दिवस असं म्हटले, की निकाल लागल्यानंतर एक 2 ते 3 दिवसातच लिंक सुरू होते. मग फॉर्म भरण्याची प्रोसेसला वेळ जातो. पेमेंट असतात चलनचं जे फॉर्म भरतो त्याचे पेमेंट असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला 10 ते 15 दिवस जातात आणि मग विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस सुरू होते आणि मग ऑक्टोबरमध्ये साधारणतः रिपीटरच्या एक्झाम लगेच होऊन जातील. आणि मग एक्झामच्या एक 5 ते 10 दिवस आधी हॉल तिकीट आपल्याला मिळून जातील विद्यार्थ्यांना. तर अशा पद्धतीने रिशेड्यूलचं म्हणजे रिपीटरच्या एक्झामचं शेड्यूल असेल. आता गुणांचं नियोजन मगाशी सांगितल्याप्रमाणे स्पीड पॅसेजला 40, ईमेल, लेटर, स्टेटमेंट 35 आणि थेअरी 25. तुम्हाला जो ट्रायल पॅसेज आला होता त्याला काही मार्क नाहीये. ते तुम्हाला फक्त प्रॅक्टिससाठी होते. नेहमीसारखंच 40 पैकी 16ला पास आहे. 35 पैकी इथे लेटर स्टेटमेंटला 14 पडायला पाहिजेत आणि थेअरीला 25 पैकी 10. इथे सुद्धा फार महत्वाचं आहे. पुढचं मी सांगतेच आहे काय होतं काय नाही ते. आता तुम्ही समजा फेलच झालात आणि तुम्हाला आता ऑक्टोबरच्या एक्झामला बसायचंच आहे. तर काय करावं? तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचं कशामध्ये तुम्ही फेल होताय ते आधी बघा. तुम्ही स्पीडमध्ये जाणार आहात की थेअरीमध्ये? शक्यतो सगळ्या जणांचा अंदाज स्पीडमध्येच असतो. तर सगळ्यात पहिले इथून प्रॅक्टिस करताना तुम्ही बोटांची पोझिशन योग्य ठेवा. मराठी कारण काही जणांचं मराठी असतं, काही जणांचं इंग्रजी असतं. तर बोटांची पोझिशन आहे ती योग्य ठेवा. आणि सुरुवातीलाच आता प्रॅक्टिस करताना 7 मिनिटाचा टाइम लावू नका. सुरुवातीला बिनचूक टाइप करायची सवय करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला सारखं बॅकस्पेस आणि डिलीट यूज करायला लागू नये. न चुकता टाइप करा, ही सवय ठेवा पहिल्यांदी. एक पॅसेज किमान जरा 4 ते 5 वेळा तोही न चुकता करा. भलेही त्याला 10 मिनिट लागू दे, 15 मिनिट लागू दे, अर्धा तास का लागेना. तुम्ही तो न चुकता पहिल्यांदा टाइप करायची सवय ठेवा. आपल्याला आता सध्या तरी घाई नाहीये. आपली परीक्षा आता आपण ऑक्टोबरमध्ये देणार आहोत. त्यामुळे सराव चालू ठेवा. खूपच चुका होत असतील तर पुन्हा तो पॅसेजकडे जाऊच नका. तर त्याच्यासाठी ABCD, उलट ABCD, शिफ्ट दाबूनच्या ABCD आणि त्याची शिफ्टची उलट ABCD याचा सराव करा.
आणि ज्यावेळेस शिफ्टची एबीसीडी करताल तर त्यावेळेस जरा न कंटाळता शिफ्ट धरूनच एबीसीडी करा. कॅप्सलॉक काही काही जण काय करतात, कॅप्सलॉक ऑन करतात आणि एबीसीडी करतात. मग त्या कॅपिटल एबीसीडीला करायचं काहीच महत्व उरत नाही, कारण का आपल्याला कॅप्सलॉक धरून आपल्याला ए टाईप करायचं आहे. जर एखादा अक्षर जर आपल्याला कॅपिटल करायचं असेल तर कॅप्सलॉक ऑन करा आणि ते कॅपिटल करा आणि परत कॅप्सलॉक बंद. मग ह्याच्यात पण वेळ जाऊ शकतो. त्यामुळे सरावच करताना न चुकता करा. जर शिफ्टची सवय करून घ्या, कारण का आपल्याला बरेच अक्षर आपल्याला एखादं अक्षर कॅपिटल येतात. सुरुवातीचा पहिला पॅराग्राफचा पहिला अक्षर कॅपिटलच असतो. मध्ये मध्ये बरेच कॅपिटलमध्ये अक्षर येतातच. फुल स्टॉप झाल्यानंतर पहिली जी ओळ असते त्याचं पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटलच टाईप करावं लागतं. मग बऱ्याच विद्यार्थी काय करतात, कॅप्सलॉक ऑन करतात आणि ते अक्षर टाईप करतात आणि कॅप्सलॉक बंद करतात. मग त्यामुळे ते तसं करू नका. तर ते शिफ्टची सवय ठेवा. शिफ्टनी एबीसीडीची प्रॅक्टिस करा. सरळ एबीसीडी करताना आपल्याला फास्ट येतं, पण उलट एबीसीडीची जरा प्रॅक्टिस ठेवा आणि शिफ्टच्या एबीसीडी करायला जरा घ्या. आणि बोटं चुकू देऊ नका. वायचं बोट इकडे आरला जाऊ देऊ नका, किंवा इकडची जी राईट हँडची पोझिशन आहे ती राईट हँडलाच व्यवस्थित ठेवा. लेफ्ट हँडची पोझिशन हाताची आहे ती लेफ्ट हँड. इकडचे बटन इकडच्या हाताने, इकडचे बटन इकडच्या हाताने जरा करायला जाऊ नका. मग ते आधी बघा. म्हणूनच म्हणलं बोटांची पोझिशन योग्य ठेवा. ती ठेवली तर मग पुढचा सराव करण्यास आपल्याला अवघड जात नाही. मग एकदा का आपण अवघड करून घेतलं मग तीच सवय लागते. मग नंतर लास्टला लक्षात अरे मॅडम आम्ही अशी सवय ठेवली होती, मग त्यामुळे असं झालं. मग त्यामुळे सुरुवातीपासूनच सराव नीट व्यवस्थित ठेवा. सरावाशिवाय काहीही होत नाही. आता मराठीच्या विद्यार्थ्यांनी ज्या आता इंग्रजीला तर आपण एबीसीडी, उलट एबीसीडी, शिफ्टच्या करतो. पण मराठीला तसं काही नसतं. तर मराठीला जास्त करून बाराखडीची सवय करून घ्या. बाराखडी करण्याआधी आधी मधली ओळ, वरची ओळ, खालची ओळ, मग शिफ्टची ओळ याची जरा सवय करून मग नंतर बाराखडी जास्त करण्याचा सराव करावा. आणि मग पॅसेजला या. पॅसेज न चुकता करायची आधी सवय ठेवा. मग एक पॅसेज किमान 4 ते 5 वेळा करा. अशा पद्धतीने तुमचा सराव सध्या तरी एक 15 ते 20 दिवस असंच ठेवा. आणि मग नंतर टायमर लावा. ज्यावेळेस मग तुम्हाला वाटतंय की हां बाबा मग आता माझा स्पीड बसायला लागलाय की व्यवस्थित होतंय, मग त्यावेळेस तुम्ही 7 मिनिटाचा टायमर लावून चेक करू शकता. त्याच्यानंतर हे होतं स्पीड पॅसेजसाठीचं. आता मानसिक तयारी सुद्धा याची खूप गरजेचं. कॉन्सन्ट्रेशन पण खूप महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही जी तुमच्या मनात जी भीती भरलेली आहे ती सोडून द्या. अचानक आपण एक्झामला गेले की आपले हात-पाय थरथर कापतात. मग माझं आता कसं होईल? मग मी पास होतो की फेल होतो? कीबोर्ड बघितलाच की हाताला हे सुटतं, पाणी सुटतं किंवा हात थरथरायला लागतात. पहा, आपला पेपर काही आपण मनाने देणार नाहीये. 10वीच्या बोर्डासारखा आपल्याला प्रश्न येते आणि आपल्याला ते मनाने त्याचं उत्तर द्यायचंय असं काही करायचंच नाहीये. आपल्याला स्पीड पॅसेज, ईमेल, लेटर, स्टेटमेंट सगळं साईडला जी ॲन्सर शीट दिसती आहे, क्वेशन पेपर जो दिसतोय तोच आपल्याला बघून टाइप करायचंय. मनाने काही टाइप करायचंय का आपल्याला? नाहीये. मग भीती घालवून द्या. तुम्ही सराव केला आहे ना, त्याच्यावरती विश्वास ठेवा. आणि मेन म्हणजे बाजूचे जे स्टुडंट आहेत, आजूबाजूला स्टुडंट आहेत, जे हॉल आहे तिकडे लक्ष देऊ नका. कारण का बऱ्याच जणांचा स्पीड जास्त असतो. तुम्ही 30ला असाल तर पुढचा विद्यार्थी 40ला असतो. मग तुमच्या मानाने त्याचा स्पीड जास्तच असणार आहे. मग त्यामुळे त्यांच्या बोटांकडे, त्यांच्या वेगाकडे पाहू नका, किंवा ते भराभरा टाइप करतात आहे तर मग आपलं का होत नाहीये, तर अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःचा पेपर आहे ना, स्वतःच्याच पेपरकडे लक्ष ठेवा. कॉन्सन्ट्रेशन बिघडलं की तुमचं स्पीड पॅसेजवरती नियंत्रण सुटणारच आहे. मग त्यामुळे मग परत तुमची मधली ओळ राहून जाईल. मग अशाच काहीतरी चुका होत राहतील. मग परत आपण बॅकस्पेस वापरणार. मग त्याच्यामध्ये परत वेळ जाणार. मग त्यामुळे स्वतःच्या पेपरकडेच लक्ष ठेवा. टायमरकडे तर पाहूच नका. कारण का टायमर तो आता 7 मिनिटाचाच आहे. त्यामुळे लवकर पटापटा त्याच्या मानाने तो कमी होत जाणारच आहे. मग त्यामुळे सतत त्याच्याकडे टायमरकडे बघू नका. पॅसेज दिसतोय ना, तुम्ही केलंय ना प्रॅक्टिस, मग व्यवस्थित त्या तुमच्या स्पीडनी व्यवस्थित टाइप करा. जरी एक ओळ जरी राहत असेल तर राहू द्या. वरचं जे पॅसेज तुम्ही जे करणार आहे ते व्यवस्थित न चुकता टाइप करा. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायला जाऊ नका. टेन्शनमध्ये आपण जास्त बॅकस्पेस यूज करतो. मग परत चुका होतात. मग टाईम निघून जातो आणि मग चुका जास्त झाल्या की रिझल्ट फेल येऊन जातो. आणि मग कुठे आपण चुकतोय त्याच्यावरती जरा आधी दुरुस्त करून घ्या. समजा आता तुम्ही ह्या परीक्षेत जर फेलच होणार असाल, मग कशामुळं तुमचं हे राहतंय? तुमच्याकडनं मध्ये लाईन गॅप गाळली जाते का? की कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, किंवा काही जणांकडनं स्पेस जास्त सोडायची सवय लागलेली होती. काही जणांचं टॅबमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता.
आणि पॅरेग्राफ झाल्यानंतर एकच एंटर करून एकच टॅब द्यायचा आहे आणि जिथे पॅरेग्राफ संपेल फुल स्टॉप दिलं की स्पेस नाही द्यायचा आहे. स्पेस दिला गेला की तिथे सुद्धा 1 मार्क जातोय. मग चेक करा आधी तुमचं नेमकं काय होतंय. लाईन्स राहत असतील तर ते मगाच्या सूचना हे करा आणि स्पेस जास्त जात असेल तर आत्ताच टाईप करताना जास्त स्पेसची सवय लावू नका. 2 शब्दांमध्ये आपल्याला एकच स्पेस द्यायचा आहे आणि पूर्ण पॅरेग्राफ जिथे संपतो, फुल स्टॉप झाला की तिथे आपल्याला एकच स्पेस द्यायचा आहे आणि खाली यायचंय, एकच टॅब द्यायचा आहे आणि पुढचा पॅरेग्राफ सुरू करायचा आहे. आणि आपल्याला काही खालच्या मशीनसारखं लाईन टू लाईन पॅसेज टाईप करायचं नाहीये. तिथे जर समजा पहिल्या ओळीमध्ये जो शब्द संपला आणि आपल्याला खाली एंटर करून यायचा आहे, तर तसं आपल्याला करायचं नाहीये. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर असल्यामुळे तो सॉफ्टवेअर आपल्याला खालच्या ओळीला आणून देतो. त्यामुळं आपल्याला तसं तरी करायचं नाहीये. तर ह्या होत्या एकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन वगैरेच्या गोष्टी. पुढचा एक टॉपिक आहे. तर आता परीक्षेचे नियम काय आहेत? समजा तुम्ही आता स्पीडमध्ये फेल होणार असाल, तुम्हाला गॅरंटीच नाहीये. तुम्ही स्पीडमध्ये फेल झाला तर पूर्ण पेपर तुम्ही फेल होता आणि तुम्हाला परत मग अशा पण क्वेश्चन असतात की स्पीडच फेल झालं तर स्पीडचीच परीक्षा असते का? तर नाही. पूर्ण पेपर आपल्याला परत एकदा द्यावा लागतो आणि असंच उलट थेअरीचं सुद्धा आहे. 25 पैकी 10 मार्क पडायलाच पाहिजे. याच्यात सुद्धा काही-काही जणांना 7-9 जरी मार्क पडले तरी तुम्ही स्पीडमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी का असेना तुम्ही पूर्ण पेपर फेल होता. अशा पण काही-काही केसेस आता आमच्याच इन्स्टिट्यूटमध्ये एका मुलीचं परवा थेअरीला मागच्या बॅचला 7 पडले होते. पण तिला स्पीडला खूप छान मार्क होते. 40 पैकी 37 होते. पण तिनं थेअरीकडे लक्ष दिलं नाही. मग त्यामुळे तिला पूर्ण पेपर परत एकदा द्यावा लागला. तर असंही केसेस उलट होऊ शकते, की ज्यांना थेअरीचे. मग थेअरीसाठी तुम्ही कॉम्प्युटर फंडामेंटलचे लेक्चर्स ऐका. आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्हाला कोणाचे योग्य वाटत असेल तर त्यांचे ऐका. आधी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि असं नाहीये की नुसतंच कॉम्प्युटर फंडामेंटलवरतीच परीक्षेमध्ये प्रश्न येतात. तर वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट ह्यावर देखील ह्या प्रॅक्टिकल विभागावरती थेरॉटिकल प्रश्न येतात आपल्याला. अ, ते सुद्धा मी लेक्चर्स मराठी 30चे थोडे टाकलेले आहेत. माझं आता त्याच्यावरती काम चालू आहे नेक्स्ट बॅचच्या पेपरवरती. तर ते सुद्धा तुम्हाला मिळूनच जातील एक, 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 एक. तर सबस्क्रिप्शन ऑन ठेवा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पटकन मिळून जातील. तर आधी हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या कॉम्प्युटर फंडामेंटलचे. जर तुमचं थेअरीमध्ये जर सराव कमी असेल आणि मी माझ्या स्टुडंटला मी एक्झामच्या 2-3 महिन्याआधी डेली एक पेपर देत असते. जसं की माझ्या मराठी 30च्या व्हिडिओमध्ये मी लिंक दिलेली आहे Google फॉर्मची. मी तो एक फॉर्म तयार करून ठेवते. डेली तो एक विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करायला देते. 25 मार्काचा असो, जसं एक्झाममध्ये असते तसं. वरती प्रश्न असतो, खाली ऑप्शन असतात आणि मग तुम्हाला असे 25 प्रश्न मिळतात. लास्टला तुम्हाला सबमिटचं ऑप्शन असतं. सबमिट केलं की तुम्हाला तिथे कुठे चुकलं आहे तुम्ही, तुम्हाला 25 पैकी किती पडले आणि कुठे चुकलं, कुठे बरोबर आहे ते सगळं समजून जातं. अशा पद्धतीने मी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये तयारी करून घेते विद्यार्थ्यांची थेअरी पेपरचा. आणि मग जरी त्यातनं सुद्धा फेल होत असेल, तर मग मी पर्टिक्युलरली त्या स्टुडंटला कशामध्ये त्याचे मार्क जातात आहे ते बघते आणि मग त्यांच्याकडनं शॉर्टकट कीजवरती ज्याच्यावरती भर द्यायला हे करायचं तर त्याच्यावरती त्यांच्याकडनं ते सॉल्व्ह करून घेते. मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून घ्या. आधी लेक्चर्स पाहून घ्या. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटवरती हे करा. त्याचे ऑप्शन्स बघून घ्या काय-काय आहेत आधी. मग नंतर थेअरी पेपर सोडवायला घ्या. आणि तुम्हाला थेअरीसाठी इन्स्टिट्यूटमध्ये थांबायची गरज नाही. स्पीड करत असाल तर स्पीड 1 तास तुम्ही क्लासमध्ये करा आणि बाकीचा वेळ जो तुमचा बाहेर असतो, तर तेव्हा तुम्ही थेअरी करू शकता आणि थेअरीला काही असं क्लासमध्येच बसायची काही गरज नाहीये. मी तर माझ्या स्टुडंटला WhatsAppवरती ते देत असते. तर YouTubeवरती म्हणत असाल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतच असते. तर तुम्ही कधीही एनी टाईम तुम्ही ते सोडवू शकता. तुमचे मार्क पडताळू शकता, किती पडतात आहे तुम्हाला थेअरीला. तर अशा पद्धतीने तुम्ही आता हा ऑक्टोबरचा सराव ठेवू शकता. तर हे होते काही गोष्टी रिझल्टच्या बाबतीत, ॲन्सर कीच्या बाबतीत आणि आता तयारी कशी करायची. तर पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजूनही काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.